ठेवते आपल्या हॉलपासून आणि पाऊस कंटिन्युअसली पडतो, खूप पडतो. आत्ता कमी झाला, मग अशा एवढा पाऊस पडत होता मी घर उन्हाळ्याच्या बाहेर. लाईट गेली आमची रात्री पण आय थिंक गेलेली लाईट. खूप पाऊस पडतोय, काय करायची इच्छा पण नाही. अंधार असेल ना असं नको वाटतं नाही, ते पण कंटिन्युअस चालू आहे. आवाज येत असेल तुम्हाला तर मध्ये दाखवतो कंटिन्युअसली पाऊस चालू. काय करायचं, आणखी वायाच म्हणजे रात्री पाऊस पडतो. माझी रशी पण किती आज कपडे सुकत घालायची. काय रोज 2 रशा आहेत खरं, कपडे लावायचे मशीनला, पण लाईटच नाही बरं, लाईटच नाही. पूजा घेते करून दिवे लावत दिवा लावले सगळीकडे. काय कसा विसल्या बाहेरचा दिवाला बेस दिसून जातो, वारा येतो ना त्याच्यामुळे. म्हणजे असं दाखवलं ना पाण्याचा उघड तर तुम्हाला समजेल. अंधार पूजा घेते करून, पूजा घेते करून पूजा. चला घेते पूजा. लाईट गेली, माझ्याच राहिलेल्या नाश्त्याच्या ठाण्याला गेले, बस ठाण्याला गेलेली तर कशी गेली आणि टेस्ट म्हणजे टेस्ट होती, दाखवायचं होतं डॉक्टर. मग त्याच्यासाठी आम्ही गेलो ठाण्याला. तर मी काय नाही केलं, जेवढं केलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. एक छोटंसं ऑपरेशन आणि तर त्याच्यासाठीच आम्ही गेलेलो डॉक्टरांचं ऍक्टिंग करणार. म्हणजे कसं काय व्यवस्थित नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही काल ठाण्याला गेलेलो. मी पण काल लवकरच गेलेली, म्हणजे यश बरोबरच गेलेली आणि आधीच गेलेलो. त्यातरी पण त्याला उशिरा झाला, कारण त्याला थांबून ठेवलं. उशीर झाला त्याला, बडबड पडलं. काय करणार आता, गरम गरम चपाती बनवली मध्ये नाही, पराठा चालू असेल, चहा बनवून चहा बनवून तिकडे सर्व मोबाईल काय करणार. बरोबर नाही, डिमार्ट मधून आयतं पीठ आणलेलं गव्हाचं, अजिबात नाही. त्यापेक्षा ते आपण करून आणतो तेच चांगलं. लोक पण थोडे होते तरी त्याच्या वेगळ्याच होतात. एका चपातीमध्ये काय काय ठेवतात, मांजरी हलवा, कबूतर होते, कांबळे होते. बिचाऱ्यांना भूक लागते, ते चिंता पण होते मस्त बरोबर. मी येताना पद्धत स्टेशन बस स्टॉपला बस येण्यावरती फक्त 10 मिनिटं बाकी होते. म्हटलं कशाला रिक्षाला 30 रुपये घालून
बसून राहते हा विचार केला आणि बसलो उभी राहिल्याच्या नंतर माझी मागे ना स्कूलमधून कॉलेजमधून सुटलेली मुलं होती. नंतर टायमिंग तर झालेला 1:15 झालेला, 1:25ची होती बस. विचारलेलं ते दादा होते त्यांना विचारलं, दादा बस घ्यायची आता किती टाइम येईल तर काय नाही 1:25ची बस आहे. बस स्टॉपवरती थांबली तर माझी ना ती मुलगी म्हणते ते ते कोणतरी सायंटिस्ट होते आहेत आणि त्यांनी काहीतरी पेरलेले असं म्हणजे तिला नव्हती ते नव्हती माहिती, तर ती त्या मुलाला सांगत होती. ती सगळं ऐकत होती ते. आणि तो मुलगा म्हणतो क्या किया है उसने, क्या किया इतना क्या किया. बोलता हाँ इसके लिए तो इतना जिंदगी में मैटर हो रहा है, बहुत सज्जन ड्राइव पे बैठे. आणि ते मुलगी ना त्याला सांगत होते त्या मुलाला. मग मी ते ऐकलं. ती काय सांगत होती माहितीये का, इंदौर में उन्होंने कुछ तो किया है, तो इंदौर में उन्होंने पाणी का कुछ किया असं. तिला काहीच नव्हतं माहिती. म्हणजे उडत नाही का ऐकलेलं असतं तसं तिला ऐकलं होतं. तर मग मी सांगितलं तर लेह लद्दाख मध्ये त्यांनी काम केलं शिक्षणासाठी. सायंटिस्ट त्यांनी बर्फ म्हणजे पाण्याची प्रॉब्लेम आहेत तिथे, तर बर्फ त्यांनी कसा बनवला ते आर्टिफिशियल ते त्यांनी सायंटिस्ट आहेत ते खूप मोठे सांगितलं. तेव्हा ती मुलगी त्या मुलाला सांगत होती कुछ खाया पीता नहीं होते, मैंने कुछ खाया नहीं है, तो ऐसा हो ही नहीं सकता. 1 महीना कौन रहेगा बिना खाते. मुझे खाना नहीं खाया नहीं, असं हो ही नहीं सकता. तो त्याला सांगितलं पाणी पिते. हा तो ऐसा बोलू ना पाणी पिते. ज्या मुलांचा खरंच काय शेतात त्या मुलांना सांगितलं तर जी कर्ज आहे आपके लिए आपके लिए ये सब हो. तेव्हा त्या मुलाचे लेखक बघायला म्हणजे आता ही पोरं जातात कॉलेजला वगैरे मोस्टली यांचं काय माहिती का, तो काय होतो रे मोबाईल पोगो हे म्हणजे सगळे ते कार्टून गेम त्याचं चालेल तिचं काय. तुम्ही आता समजदार म्हणा, तुम्ही एकदम लहान नका बोलू. कॉलेजला आहे तुम्ही 16-17 वर्षाची मुली, 17-18 वर्षाची मुली. मला समजायला पाहिजे आपल्या देशात काय होतं काय होते. ज्यांनी आता स्ट्राईक केली त्यांनी का स्ट्राईक केली, कशासाठी केली हे पण बघायला. गेम खेळत बसणार हे खेळत बसणार असं थोडी आहे ना, असं नसतं कुठं. आमच्या वेळेस आमच्या आईवडील जे आम्हाला सांगायचे काय झालं तर मग आम्हाला माहिती पडायचं का हे असं झालं ते कसं झालं. एवढं आंदोलन चाललंय तरी पण लोकांचे डोळे मला माझं एक म्हणणे का त्यांच्याशी बोलत नाही, तर मुलांशी का बोलत नाही तुम्ही, तर तुमच्याकडे उत्तर नाही येत का. जर एवढं मोठं मॅटर होतं एवढी मुलं मरताचे पेपर लीक होते तर तुमच्याकडे त्याच्यावरती काय उत्तर नाहीये का. पण येऊन तरी बोला त्यांच्यासमोर येतो बरं ते जाऊन देऊ. तो घेऊन तर प्रधान जाऊ दे, पण आपलं प्रधान नाही काय त्याचं झालं त्याने बोलायला नको येऊन. त्याने काहीतरी उघडलं पाहिजे की नाही, कोण बंद करून बसलेत या तुमच्याशी बोला. तुम्हाला माहिती माझा तिथे आता कम्प्लीट 3-4 महिने मला पण मला न्यूज बघायला ऐकायला एवढी आवडते ना, म्हणजे डेलीचं मी 1-2 तास तरी न्यूज ऐकायची बघायची सगळी. तर आता काय झालं माहिती आहे माझ्याकडे टीव्ही नाही पण मोबाईल मध्ये बघते माहिती. त्याच्यामध्ये मला किती पडलं आज काय काय होणार. आता कॉर्पोरेट जनरल पार्टी कधीच फॉलो करत त्यांचं स्टार्ट झालेलं पण दिवस झालेले सगळीकडे एकदम वाहवा लागले तेव्हाच मी
त्यांना फॉलो केलं तर हा माणूस काहीतरी करेल. अभिजित तेव्हापासून मी फॉलो करतो. हा मी जरी मला असं वाटत होतं मला काही प्रॉपर माहिती नाही ते नसेल मला माहिती, पण माझं असं तरी माहिती आहे काय चाललंय कसं चाललंय तरी मला माहिती असं असतं. न्यूज खूप महत्वाचे असते. मी वाचलं एवढं प्रसारपणे सगळे खपाडे सगळे खपाडे सगळ्या अफवा पसरवल्या. कोणाला काय झालेलं नाही, पोलिसांनी कोणाला काय केलेलं नाही, पण अक्षरशः पोलिसांनी जो लाठी मारली आहे त्याच्या डोक्यावरती पोरांच्या, तर तिथे डोके फोडून टाकले, कोणाचे पाय फोडले, कोणाच्या खांद्यावर मारले. एक लेडीचे जजला पण होत्या तर त्यांचा खांदा त्यांनी असा खांदा खाली आहे त्या खांद्यावर टाकून एक मुलीला तुम्ही बोलतो प्रोटेक्शन देतो आणि प्रोटेक्शन मुली वाचवा मुली वाचवा. कशाने वाचवा? तुम्ही स्वतः म्हणजे वाचवणारा भाग नाही, बोलते ना ते तुम्ही काय वाचता त्या अक्षरशः मी बघितलं एवढं निघालं जे पण पैसे झाले. तर मी तुम्हाला स्पष्ट सांगते काय ते मुलगी तिथे खूप आहे. तुम्ही तोंडाने बोला ना त्या मुलीच्या कानाखाली मारा पोलिसांनी. ते तर ते एका मुलीच्या ते दाटका असतो ना मोठा त्याच्याकडे तो तिच्या बॅक साईडला काढला सीटवरती. हे किती निर्लज्जाचं प्रदेश आहे हे सांगत नाही मला. हे कुठपर्यंत ठीक आहे तरी पण मोदीला दिसत नाही का काय होतंय आपल्याकडे, काय आपल्या देशात ही एवढी केलं का हे दिसत नाही का? थोडं पण दिसत नाही का? म्हणजे असं काय तो बघतच नसेल का हे सगळं? मला ते सांग. तो जर त्याच्या रील्स बघताय मी हे ते केले हे नसेल बघत का त्याच्यावरती म्हणजे चांगलं काय असेल तर त्याच्यावरून कौतुक आणि ऍक्च्युली सांगू मी पण खूप मोठी करायची खूप. मला आता ना खूप माहिती जर तुम्ही मुलांचे प्रश्न सॉल्व्ह तरी बोलते तुम्ही येऊन ऍटलिस्ट एकदा तरी भेटायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं तुम्ही त्यांच्याशी. काहीतरी बोला, काहीतरी मार्ग काढा त्याच्यातून. तुम्ही काहीच बोलत नाहीये, ते धडपडतात एवढे मार खातात. तुम्ही पोलिसांना डायरेक्ट सांगता मारा म्हणून. हा कुठला न्याय? आणि स्टुडंट पण ते मग स्टुडंट तुमचे हे आहेत का म्हणजे ते आतंकवादी आहेत का? ते त्या बॉम्ब घेऊन फिरतात, पिस्तूल घेऊन फिरतात, गन घेऊन फिरतायत. हा किती मारले त्यांना माहिती त्या पोरांना एवढं मारलं ना अक्षरशः मला असं वाईट वाटत होतं ना. पण आपल्या देशातली मुलं पब्लिक एवढी भारी आहेत बरोबर, एवढं त्यांच्याकडे समूची शक्ती आहे त्यांच्याकडे त्या पोरांकडे. अक्षरशः ते पण तुटून पडले. आजच्या ह्याच्यात दाखवत होते तर त्यांनी पण चोपायलाच पाहिजे. सगळ्यांना सोबत जेवढे पोलीस होते ना त्यांना त्यातून जे मेन पोलीस होते ना त्यांचे चेहरे तर आता पूर्ण व्हायरल झाले माहिती आहे का? त्यांनी कधी आम्ही समजा मी स्वतः होते थोडे व्हायरल झाले लेडीज बघून. आता एक त्याच्यात प्रेग्नेंट गर्ल होती, एक मुलगी सांगत होती ती प्रेग्नेंट गर्ल होती, तिला पण सोडलं नाही तर ती मुलगी बोलत होती नका मारू नका मारू, त्यांना पण मारलं. तर ते जाऊ दे त्या मुलांना मारण्याच्या नंतर तिथे जे आता डॉक्टर झाले ते डॉक्टर म्हणजे ती मुलं मुली तिथे गेले त्यांना हेल्प करण्यासाठी तर त्या लोकांनी डॉक्टरांना पण मारलं. हा कुठला न्याय झाला? हा कुठला न्याय झाला का? म्हणजे काय तुम्हाला काय दाखवून द्यायचंय की भारतात हे असं तुम्ही या घुसा परत भारतात जर घ्या आम्हाला परत आम्ही गुलामी करतो इंग्रजांची. मला तर वाटतं ते परवडलं पण हे परवडलं मत सांगा, त्यांची मतं आहे का, एकत्र या, त्याच्याने माहिती पडेल की कुठे काय चाललंय काय नाही, तुम्हाला काय पाहिजे आम्हाला काय पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल. असं नाही सुटणार. पण ती मुलं तुमच्या मागे तुम्ही बोला. एक सांगू एक सिंपल, तुम्ही रिझाईन द्या.
कोण नरेंद्र मोदी आणि आपले हे धर्मेंद्र प्रधान यांनी सरळ रिझाईन द्या. काही गरज नाही तुमच्यासारख्या लोकांची आमच्या देशाला काहीच गरज नाही. समजलं? काहीच गरज नाही. आमचा पैसा कुठे जायचा, आमचा टॅक्स आमच्याकडून टॅक्स घेतात, त्या टॅक्सचं काय होतं? हे असं गुंडागर्दी. अक्षरशः ट्रक भरून त्यांनी दगड आणलेली. कोणी पोलीस लोकांनी कधी ऐकलंय का पोलीस लोक दगड मारतात? माहितीये? आणि त्यांनी पुतळे, पोलीस लोकांचे पुतळे बनवून ना गाडीत ठेवले, म्हणजे दाखवायला हे लोकांनी किती मारलं. हे मीडियाला दाखवलं, लाईट मीडियाला दाखवलं. आणि मीडियावाले पण तसेच नालायक लोक आहे, पैसे खाऊन. ते लोक सरळ सांगतात कोणाला काय झालेलं नाही, काय नाही, पोरस हे करतायत ते करतायत, असं सगळं चुकीचं. तर त्याच्यात त्या पोरांनी मागे येऊन सांगितलं तर हे लोक कुठं बोलतायत. या भेटा, एकदा तरी भेटा, त्या पोरांना काहीतरी मार्ग काढा. असं चालणार नाही गपचूप बसून. चला मी नाश्ता करते, आपण बोलून काय करणार आहे. चला मी डी.वाय. पाटीलला चालले. आता ऍडमिट केलं तर चालेल. तिकडे गेलो होतो आपण आता करायची. बाबा येत आहेत खाली पास आता यश घरी जाऊन काय बनवायचं, काही केस कापायचं. बघा रिक्षासाठी थांबले राहतो, ते रिक्षाला गर्दी किती टाइम लागतो. तिथे तुम्हाला टाइम रिक्षाची जायचं आहे आपल्याला त्या लाईनीतून. बरोबर सगळं चांगलं आहे. तिकडे जाऊन तिकडे रिक्षा बघते. गर्दी आहे ना इथे. आता कशाला सांगेल नंतर सांगायचंच होत आहे. आणि घेऊन जायचं दवाखान्यामध्ये. बाबा या एक एक रुपयासाठी घट्टा घट्टा आहे. त्याला लहान मुली लागली ना त्यामुळे. झाले त्यानंतर चिकन वगैरे बनवून घेतलं मी. चेहरा बघायचा तेलकट चिकट झालं. कंटाळून गेले अक्षरशः. कसलं कंटाळ मी ते खाली वरती करूनच झालं. ते बघा कुकर आहे, वरण झाले, त्याच्यात चिकन केलं, भांडी पडले तर ते घासून घेईन, चपात्या आहेत त्याच्यात. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग शूट झालेला. आय एम सॉरी एक ब्लॉग मध्ये आलेली नाही तर समजून घ्या. आणि बाय टेक केअर. भेटूया उद्याच्या.